नमस्कार, मी विष्णू मनोहर आणि येत्या 5 जयस्वाल यांना भुजी पावचा पहिला घास देऊन आज आमच्या कॉलेजमध्ये वर्ल्ड एग डे निमित्त 5000 एक अंड्याची भुर्जी बनवण्यात येत आहे। हे वर्ल्ड रेकॉर्ड फेमस शेफ विष्णू मनोहरजी यांच्या हस्ते इथे भुर्जी बनवण्यात येत आहे। चला तर बघूया कशा प्रकारचं अरेंजमेंट केलेलं आहे ही 5000 एक अंड्याची भुर्जी बनवण्यासाठी। आमच्या कॉलेजचे व्हॉलंटियर्स सकाळी 5:30 ते 6 वाजतापासून भुर्जीसाठी लागणारे अंडे फोडत आहेत। तरह से इनोवेशन लाई जाए, ये एक बहुत अच्छी चीज़ है विष्णु जी में। मैं बहुत सालों से इनको जानता हूँ और इनका जब से मैं नागपुर गया मेरे ख्याल में 3rd या 4th टाइम जो इनका रिकॉर्ड बना रहे हैं उस रिकॉर्ड का मैं हिस्सा हो रहा हूँ और मुझे बहुत अच्छा लगता है क्योंकि ये दूसरे लोगों को इंस्पायर करते हैं, स्पेशली जो यूथ है, क्योंकि यूथ के साथ नहीं कर सकते, तो इसलिए हेल्थ का फोकस आप सभी को बहुत अच्छा संडे। और हेल्थ इज मोर देन वेल्थ। आपके पास में कितना भी पैसा हो, एंजॉय कीजिए संडे को। तुम्ही बघू शकता आता ह्या एका मोठ्या बकेटमध्ये खूप सारे अंडे आहेत, त्यामध्ये 4 लिटर दूध टाकून त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करण्यात येईल। दूध आणि अंडे चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर या भांड्यामध्ये टाकण्यात येतील आणि हे बघू शकता तुम्ही आजचे फेमस शेफ विष्णू मनोहर सर। तसेच डॉक्टर रामटेके सर, माननीय अधिष्ठाता निम्न शिक्षण यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं। डॉक्टर तिजारे सर, माननीय कार्यकारी परिषद सदस्य नागपूर यांना विनंती
करतो की त्यांनी मंचावर यावे. डॉक्टर उपाध्याय सर आणि विष्णूजी मनोहर. थांबा थांबा, असं नाही. काउंटिंग जेव्हा होतं ना ते यान वर जातं अवकाशात, तसं कसं होतं त्या प्रकारे सगळेजण म्हणतील 10 9 8 7 6 5 4 3 2 and 1. क्या बात है, या तालियों में कंजूसी नहीं हो. नागपुर के संपूर्ण महाराष्ट्र ने विश्व को बनाने वाले कि ऐसे वर्ल्ड रिकॉर्ड के प्लाने थे विष्णु जी, और ऐसे वर्ल्ड रिकॉर्ड करने वाले कॉलेजेस यूनिवर्सिटी हमारे नागपुर में. थैंक यू सो मच. जो थे मेरे साथ खड़े और उनके कारण ये 30th वर्ल्ड रिकॉर्ड जो है मध्य भारत नागपुर में हुआ. नागपुर वालों को एक फक्र होना चाहिए. हॅलो, नमस्कार. मी विष्णू मनोहर आणि येत्या 5 मिनिटांमध्ये सगळ्यांना भुर्जी जी आहे ती मिळणार आहे. बराच वेळपासून तुम्ही ताटकळत आहात, पण काही टेक्निकल प्रॉब्लेम वेळेवर उद्भवतात की काड्या किंवा लाकडं जे होतं आपण वूड फायरवर केलेलं आहे तर त्या थोड्या ओल्या असल्यामुळे थोडा भुर्जीला विलंब झाला. पण 5च मिनिटात त्याचं वाटप होईल. माझी सगळ्या व्हॉलेंटियर्सला विनंती आहे की त्यांची जी काउंटर्स आहेत, जवळपास 8 काउंटर आहे आणि एका काउंटरवर जवळपास 500 लोक जर आले तर आता म्हणजे 40,000 लोकांना 10 मिनिटामध्ये भुर्जी आपण वाटू शकू. त्यांनी तिथे आपले पाव, त्याच्यानंतर चमचे, वाट्या, प्लेट जे काही असेल ते, आणि त्याबरोबर महाचहाचा इथे स्टॉल लागलेला आहे. तर महाचहाचा स्वाद सुद्धा तुम्हाला निःशुल्क घ्यायचा. भुर्जी खाऊ ऍक्च्युएटरला बोला इथे येऊ द्या ना. आणि सन्माननीय आशिषजी जयस्वाल यांना भुर्जी पावचा पहिला घास देऊन यंदा भुर्जी तयार झालेली आहे ही घोषणा. आणि व्हाईस चान्सलर सन्माननीय डॉक्टर पाटील साहेब यांना सुद्धा अंडा भुर्जीचा घास सुप्रसिद्ध शेफ श्री विष्णू मनोहर बोलवताना. आशीष जी, विष्णु जी को भी एक आप ये करते तो वो फोटो हो जाएगा इसका. हाँ दीजिए, चलो क्या बात है. मी आता सांगितलं काही लोक व्हेजिटेरियन होते. आणि विजय भाऊ जीवन का फलसफा इसमें छिपा है, जीवन का फलसफा. काही काम होतं तिला बोलते त्याच्यामुळे घेतलं तुम्ही सरांसाठी. हो
पाऊस संपले भुर्जी खा भुर्जी संपली पाऊस भुर्जी संपली चहा आहे कशाला काही टेन्शन वाटू देऊ नका तुम्हाला रटाडून खा हीच लाईफ आहे पाऊस संपू द्या भुर्जी खा भुर्जी संपू द्या पाऊस खा दोन्ही संपले चहा प्या